पंढरपूरला येण्याची इच्छा भगवान श्री रामचंद्रांच्या अयोध्येला प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अक्षत वितरण करण्याकरता, भगवंताला अक्षत देण्याकरता इच्छा होतीच। पण आज त्याला दुसरं एक कारण होतं। श्री राधाकृष्ण महाराज यांच्या रसमहोत्सवाची आज सांगता होती, म्हणून सोलापूरच्या ज्ञानेश्वरी भावकथेला जात असताना मी मार्गावरनं पंढरपूरला येऊन हे काम करण्याचं ठरविलं आणि मला खूप आनंद होतो आहे की अत्यंत यथाविधी मला देवाला आणि या देवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या देवी देवतांना निमंत्रित करता आलं। महाराष्ट्रातून कोणाकोणाला बोलवलंय ह्याची सगळी यादी मी तुम्हाला आत्ता कशी सांगू? आपण मला विचारा कोणाला बोलवलंय का, ते मी हो किंवा नाही सांगतो। आमच्याकडे जे काम आहे ते साधू संतांना बोलवण्याचं काम आहे, इतर लोकांना बोलवण्याचं काम संघ परिवार आणि स्वयं मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीजी करतायत। कोषाध्यक्ष आहेत, किती देणगी देशभरातून झालेली आहे त्याची जी उत्सुकता आहे। समर्पणाच्या वेळेला एकूण 3,300 कोटी म्हणजे 3300 कोटी रुपये गोळा झाले आणि सामान्यतः 1400 कोटी रुपयांचा खर्च झाला या मंदिराच्या कामाकरता। त्यामध्ये अजून जो प्रस्तावित खर्च आहे तो पण मी धरलेला आहे। पण इतकं सगळं करून आता 3,900 कोटी रुपये म्हणजे 2,900 कोटी रुपये आमच्याकडे शिल्लक आहेत। याचा अर्थ मधला जो काही हा अंतराचा भाग आहे हे सगळं या भगवंताच्या समोर लोकांनी येऊन केलेलं समर्पण आहे। परदेशातून सुद्धा मोठ्या देणग्या येतात, त्याचे काहीतरी परदेशातून मोठ्या देणग्या आता यायला आरंभ होईल, कारण FCRAच्या परवानगीशिवाय परदेशातली देणगी घेता येत नाही। सरकार आम्हाला अपवाद म्हणून परवानगी देऊ इच्छित होतं, पण आम्ही ती नाकारली। याचं कारण राम मंदिराच्या अपवादामुळे आणखी अन्य लोकांना अशा प्रकारचं काहीतरी करून घ्यावंसं वाटेल, आम्हाला कुठलाही नियम मोडायचा नाही म्हणून। आणि त्या FCRAच्या नियमांच्या मध्ये असं आहे की कुठलाही ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण होऊन त्या 3 वर्षाची बॅलन्स शीट जेव्हा दाखल केली जाते त्यानंतर त्यांचा विचार होतो। आम्हाला 3 वर्ष या वर्षाच्या 20 फेब्रुवारीला पूर्ण झाली, म्हणून त्यानंतर आम्ही आवेदन केलं। आवेदन लगेच स्वीकृत झालं, FCRAची परवानगी मिळाली आणि आता परदेशातनंही देणग्यांचा प्रवाह चालू झालेला आहे। पंढरीनाथ भगवान की। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।